आणि बॉलिवूडचं कसं अतूट नाते यायचं गावात कंटिन्यू लफडी, बट दॅट्स अ डिस्कशन फॉर अनदर डे. तसं तर रील स्टार आणि गुन्हेगारीचं झालंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मेरी बबडीज लाईक आय राईटली सेड. आईच्या गावात 5 वर्षापूर्वी जेव्हा रील स्टार लोकांची पहिली लाट आली होती आणि संसर्गजन्य रोगासारखे आडसोड लोक रील बनवत होते, म्हाताऱ्यांपासून ते यंगस्टर 6वी 7वीतल्या चड्डीत मुतणाऱ्या 3री 4थीतल्या पोरापर्यंत सगळे आडसोड रील बनवत होते. तेव्हा रीलवर जर कोणाला फेमस व्हायचं असेल तर लोकांमध्ये काही विशेष गुण असणं गरजेचं होतं. लोकांमध्ये काहीतरी चांगले कलागुण पाहिजे, तुम्ही क्रिएटिव्हिटी दांडूवाली पब्लिक पाहिजे. एवढंच नाही तर तुम्हाला चांगलं वक्तृत्व असायची सुद्धा गरज होती. आणि गेला बाजार यातलं जर काहीच नसेल तर तुम्ही निदान दिसायला बरे पाहिजे. मात्र आता जेव्हा समाजामध्ये रील स्टार लोक असे पसरलेले आहेत, आता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फेमस व्हायचं असेल तर तुम्हाला टॅलेंटची गरज आहे घंटा, तुम्हाला वक्तृत्व आलं पाहिजे अजिबात नाही हो. आणि तुम्हाला सुचलं पाहिजे का, तुम्हाला मेंदू असला पाहिजे ही पण आता मूलभूत गरज नाहीये. आता जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल, पब्लिक समोर फुगरी करायची असेल तर तुम्हाला वन साइड गुन्हेगारी जमली पाहिजे. कोणी जर कुठं दिसलं तर भाग पण तुम्हाला घुसवता आलं पाहिजे आणि फुगरी करता आली पाहिजे. कारण महाराष्ट्र जो आपल्या या सगळ्या देशाचा सांस्कृतिक वारसा आहे, महाराष्ट्र ज्याने आपल्या देशाला अनेक मोठे मोठे विचार दिले, याच आता समाजामध्ये जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर तुम्ही गुन्हेगार असले पाहिजे भाई. मित्रांनो, याच्याकडे आता आपण लाईटली बघून चालणार नाही, याच्यावर आपण गंभीर्याने बघितलं पाहिजे. इट्स इम्पॉर्टंट टॉपिक टू डिस्कस. आणि आज सोबत याच विषयावरती आग उकळणार आहे. अहो, रील स्टार लोक काही महिन्यांपूर्वी चांगले हसवत होते, आता म्हणे घरात बंदूक आणि पिस्तूल ठेवायला लागली. आणि रील स्टार सुरेंद्र पाटील हा अखेर गजाआड झालाय. त्याच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडला होता. एवढंच नाही, काही रील स्टार आता तरुणींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवतात आणि डायरेक्ट 90 लाखाला लुबाडतायत. शैलेश रामगुडे असं या तरुणाचं नाव आहे. लग्नाचं आमिष दाखवून या रील स्टारनं अनेक पोरींना आपल्या जाळ्यात ओढलं. जालन्यामध्ये तर एका महिला रील स्टारने एका पुरुषाला एका अज्ञात स्थळी नेलं. ते अज्ञात स्थळी जाऊन त्याचे अज्ञातपणे प्रायव्हेट फोटो काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मोंढा येथील 45 वर्षीय व्यक्तीला घर दाखवण्याच्या बहाण्यानं महिला आरोपीला घरी बोलावले. अश्लील फोटो काढले व ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अकोल्यामध्ये तर म्हणे 21-22 लाख लुटायचा कार्यक्रम सुद्धा शूटिंगच्या बहाण्यानं करायचा प्लॅन होता. रील्ससाठी कॅमेरा, महागडा मोबाईल आणि इतर साहित्य घेण्यासाठी तिने मैत्रिणीच्या घरात डल्ला मारला. जवळपास 21 लाखांचे दागिने तिने लंपास केलेत. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह 3 जणांना गजाआड केलाय. आणि इथं मन भरलं नाही म्हणून पुण्यामध्ये आता एका रील स्टारला अटक केली आहे, ज्यांनी सायबर फ्रॉड केलाय, ज्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका माणसाला डायरेक्ट 10-11 कोटीचं चंदन चोळलंय. एका अशा रील स्टारला अटक झाली आहे ज्याने एका वृद्धाला तब्बल 10 कोटी 74 लाखांना गंडा घातला. धक्कादायक म्हणजे सुमारे 5,500 बँक खात्यांचा वापर करून त्यानं हा गंडा घातला आणि त्याचा आता हाँगकाँग कनेक्शनही समोर आलाय. आणि मग ह्या सगळ्यावर एक उच्चांकाने या सगळ्यांचे आदरस्तंभ म्हणून आदर्श प्रतीक शिंदेने नुकतंच एकाला किडनॅप केलं आणि त्याला काही घंटे मारहाण केली. तू काय म्हणला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिकाय म्हणला? रिप्लाय द्यायला शिकाय. मित्रांनो, मला कळत नाही की ह्या सगळ्या लोकांना महाराष्ट्राची जनता डोक्यावर का बरं घेते. प्रतीक शिंदे आहे, त्याच्यानंतर असे बरेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल काही लोकांनी टीका केली, तर काही लोकांचं म्हणणं हे त्यांच्यावर जातात किंवा मराठी माणूसच पाय ओढतो. आज तुम्ही मेंटल आहे का? गुन्हेगारीचा मराठी माणसाचा काही संबंध आहे का? एका दिवशी मी तुम्हाला पिसवून तुमच्या ढोंगणावर चावेल, माहितीये का? मित्रांनो, या सगळ्या मुद्द्यावर जायच्या अगोदर प्रतीक शिंदेने जशी मारहाण केली होती, त्या चेतनने नुकताच एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकला, ज्यांनी त्यामध्ये हा सगळा मॅटर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आणि त्याच्या हिमतीचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्याच चेतनच्या तोंडात मी एक नाव ऐकलं आणि मला असं डोक्यात झिंजीने गेल्या. असं टाइम ट्रॅव्हल करून मागच्या वर्षी गेलो, कारण मागच्या वर्षी आपण या नमुन्याबद्दल ऑलरेडी आग ओकळली आहे. ज्या ज्या लोकांना मी रोज करते, ज्या ज्या लोकांना मी एक्सपोज केले ना, ह्या लोकांना व्हिडिओ कॉल केलेत. आप्पा मडके आहे त्याच्यातला एक माणूस. आप्पा मडकेला जो बोलतोय मारायला अजून. चेतन जे आप्पा बद्दल बोलतो, या आप्पाची पाठ थोपटायची गरज आहे. कारण हा आप्पा समाजामध्ये कीर्तनकार म्हणून वावरतो आणि मग मारहाणीसाठी लोकांना प्रेरित करतो. एवढंच नाही तर लोकांना भाड्या म्हणतो. भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या याचे कीर्तनाचे रील हा का बरं बनवतो? कारण छोट्या खेडेगावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे समाजामध्ये व्हॅलिडेशन मिळणं गरजेचं आहे. तिथल्या युवकांमध्ये आपण कशी वेगळे आहोत याची इमेज बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या बंद खोलीमध्ये बसायचं, ते जुनं पोस्टर वापरायचं, कोणी नाही आहे समोर तरी बरंच कीर्तनाचा सेटअप लावून काहीतरी बोलायचं आणि टोनमध्ये बोलायचं, नॉर्मल टोनमध्ये नाही बोलायचं. आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा गुन्हेगारीला प्रवृत्त करायचं. म्हणजे द ग्रेट थोर आप्पा द कीर्तनकार यांच्यामध्ये प्रतीक शिंदेने जे केलं ते बरोबर केलं आणि प्रतीक शिंदेने याला अजून मारायला पाहिजे होतं. आप्पा मडके आहे त्याच्यातला एक माणूस. आप्पा मडकेला जो बोलतोय मारायला अजून. मग एक प्रश्न मला ऍज अ क्रिएटर म्हणून पण पडतो की ह्या सगळ्या लोकांना लाखो करोडोंमध्ये फॉलोइंग आहे.
प्रतीक शिंदेच्या प्रत्येक रीलवरती 3-4 लाख राईल जातात. आप्पांना 7-8 लाख लोक फॉलो करतात. आक्या बनसोडे सारख्या एका व्यावसायिकावर जेव्हा जीवघेणा हल्ला होतो तेव्हा सुद्धा आक्या बनसोडेचे 10 ते 14 लाख फॉलोअर्स आहेत. हे 10 ते 14 लाख, हे 3-4 लाख ही लोक नेमके येतात कुठून? तरी आपल्याच महाराष्ट्रातल्या छोट्या खेडेगावांमधली लोक असतात किंवा छोट्या शहरांमधली लोक असतात. ह्या प्रत्येक युवकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं. हा प्रत्येक युवक आपल्या आयुष्यामध्ये एक असा आदर्श शोधत असतो ज्या आदर्शाच्या भरोश्यावरती हा त्याचं आयुष्य घडवेल. आणि अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियाकडे बघितल्यानंतर त्याला मिळतात असे चुकीचे आदर्श. आणि ह्या चुकीच्या आदर्शांच्या मागे पिसाळलेल्या जनावरांसारखे धावत धावत ही सगळी युवा मंडळी आपल्या आयुष्याचाही नकळत कचरा करून घेते. 10 जागी तोंड मारून येणाऱ्याने आम्हाला नाही शिकवायचं नाती कशी जपायची आणि कशी तोडायची. ते कसं आहे ना शेठ, धोका तर आपलेच लोक देतात. परके चुकून धक्का लागला तरी सॉरी म्हणून जा. याशिवाय मित्रांनो, हे तर झालं पुरुष मंडळींचं काम. महिला मंडळी आता सोशल मीडियावरती वेगळीच पिसळल्यासारखी झाली आहे. जेव्हापासून इंस्टाग्रामवरती सबस्क्रिप्शन चालू झाले तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो लोकांच्या डोक्याच्या गोट्या फिरलायत, आटेकाटे फिरलेत. आधी कसं होतं की लोक आले म्हणून जर आपण भोंगळे असू तर आपण कसे अंगावर कपडे घालू याच्यासाठी धावपळ असायची. मात्र आता लोक दिसले की आजकालची युवा मंडळी स्वतःच अंगावरचे कपडे काढून फेकून मी कधी भोंगळे होईल अशीच कॉम्पिटिशन असते. इंस्टाग्रामवरती पोरांमध्ये कोण किती मोठा गुन्हेगार आणि पोरींमध्ये कोण किती नागडं याचीच कॉम्पिटिशन चाललेली असते. सबस्क्रिप्शन मॉडेल मी तुम्हाला थोडक्यात समजवतो. जे इंस्टाग्रामवरती मी सगळ्यांसमोर नाही टाकत, ते मी सुमडीमध्ये टाकतो. आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मला त्याचे मंथली पैसे द्यावे लागतील. आणि भारतामध्ये हा किळसवाना रोग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलाय की काही लोक दर महिन्याला 399 रुपये घेतात. त्यांना 6 ते 7 हजार लोक दर महिन्याला 399 रुपये देतात. आणि हे वन साइड दर महिन्याला 25 ते 30 लाख रुपये कमवत आहेत दर महिन्याला. अरे साला इतना अलगे फ्रॉड चल रहा है. एका सर्वसामान्य माणसाला तुम्ही स्वतःला विचारा, जर तुम्हाला 25-30 लाख रुपये कमवायचे असतील तर तुमच्या आणि तुमच्या 2-4 पिढ्यांच्याही कपाळात जायची शक्यता आहे. मात्र सोशल मीडियाच्या काळामध्ये जर तुम्ही नागडं व्हायचं रेडी असाल तुम्हाला वन साइड दर महिन्याला 25-30 लाख रुपये भेटतील. कधी कधी मी माझ्या अंतर्मनाच्या कोपऱ्यामध्ये डोकावलं तर मी तुम्हाला सांगतो मला पण भोंगळा बसायची इच्छा होती. पण तुम्ही मला 12 मिनिटं भोंगळा बघणार नाही याची मला गॅरंटी. म्हणून तुमच्या नेत्रांची कदर ठेवत मी कपडे घालून व्हिडिओ करतोय. अभी गोवा में हूँ तो गोवा में गर्मी जो है वो 2 डिग्री बढ़ गई है मेरे हॉटनेस के कारण. या सगळ्या मुलींना आता मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोइंग मिळाली. या सगळ्यांची वय 25च्या खालची आहेत आणि यांना फॉलो करणारा बहुतांश समाज हा 16, 17, 18 वयोगटातला आहे. या मुलींकडे बघितल्यानंतर आता 14-15 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांना असं वाटायला लागलं की मला जर समाजामध्ये व्हॅलिडेशन पाहिजे असेल तर मला यांनाच फॉलो करणं गरजेचं आहे किंवा मलाही यांच्यासारखं होणं गरजेचं आहे. आणि आजकाल जर तुम्ही अनफॉर्च्युनेटली बघितलं तर 15-16 वर्षांच्या मुली सुद्धा नागडं कसं होऊ याच्यामध्येच आता गुंतलेले आहेत. मग मित्रांनो, या सगळ्याकडे बघायचं गांभीर्य आणि या सगळ्या बघायचं सोल्युशन काय, हे सगळं खूप चिंताजनक आहे. सगळेजण सोशल मीडियावरती आजकाल काय सगळं तसंच चालतं असं म्हणतात आणि नंतर रात्री गोधडी वर करून तोंडावरती अशाच लोकांच्या पाठीमागे उभे राहतात किंवा अशाच लोकांना समर्थन देतात. या सगळ्या गदारोळामध्ये असंख्य चांगल्या चांगल्या क्रिएटर्सला मी ओळखतो जे वैयक्तिकरित्या खूप चांगला कंटेंट बनवायचा प्रयत्न करतात, जे वैयक्तिकरित्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सगळं सांभाळत मेहनत घेत चांगला कॉन्टेंट, चांगले उद्देश, चांगला समाजापर्यंत संदेश काय पोहोचवता येईल असा प्रयत्न करतात. किंवा एवढं सगळं जर नसेल करत इंटेलेक्च्युअल तर तुमचा दिवस कसा हसून संपला जाईल याची काळजी घेतात. मात्र या सगळ्या गर्दीमध्ये त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि दुर्दैव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पुरोगामी विचारांचा इंटेलेक्च्युअल समाज अशा कुठल्याच क्रिएटरच्या पाठीमागे उभं राहताना तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येक शिंदेच्या मॅटरमध्ये आपल्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, आपल्या व्हिडिओला बरेच लोकांनी चांगले चांगले कमेंट केले. मात्र दुर्दैव असं मित्रांनो की ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आणि मी सुद्धा आपण वैयक्तिकरित्या प्रत्येक शिंदेच्या मॅटरसाठी सर्वजण जबाबदार आहोत. कारण असल्या हाफमॅड नमुन्यांना डोक्यावर घेतो आपण, असल्या हाफमॅड नमुन्यांना पॉडकास्टवरती बोलवतो आपण, असल्या हाफमॅड लोकांना आपल्या गाण्यामध्ये लॉन्च करतो आपण आणि समाजामध्ये सेलिब्रिटी बनवतो आपण. यांच्यासाठी गर्दी करणारे आपण, यांच्या पाठीमागे उभे राहणारे आपण, यांच्या फ्रँचायझी घेणारे आपण, यांच्या खिशात पैसा घालणारे आपण आणि मग यांचा माज सहन करणारे पण दुर्दैवी आपणच असतो. या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो माराष्ट्राच्या आपल्या युवा मंडळींनी स्वतःकडे जरा इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे की आधी सोशल मीडियावरती तुम्ही ज्याला लाईक करायचे, त्याला तुम्ही फॉलो करायचे, हे केवळ त्या क्षणिक मुवमेंट पुरतं होतं. मात्र आता असं राहिलेलं नाहीये. समाजाकडे आदर्श बदलत आहेत. सोशल मीडिया क्रिएटर्स हे इंस्टाग्रामचे रील्सर आज समाजामध्ये सेलिब्रिटी स्टेटस घेऊन वापरतात आणि दुर्दैवाने समाजाला आता दिशा दाखवायची जबाबदारी यांच्या खांद्यावर गेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या पाठीमागे उभे राहता, तुम्ही कोणाला सपोर्ट करता, ही आता एक क्षणिक गोष्ट नसून एक नैतिक जबाबदारी आणि थोडी विचार करून करण्यासारखी गोष्ट झाली आहे. आपण देशाचं भविष्य कोणाच्या हाती सोपवतो आहोत, आपण देशाचं
उद्देश जो आहे, उपदेश जो आहे, हा कोणाच्या हाती सोपवत आहोत? हे गंभीर काम आता तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या खांद्यावर आलंय. मित्रांनो, ह्या सगळ्याकडे आता गंभीर्याने बघायची गरज यासाठी कारण एक अख्खी पिढी आपण वैचारिकरित्या या सगळ्या गोष्टींमध्ये कुजवतोय. मला आठवतं माझ्या लहानपणी माझे आजोबा मला हरिपाठ वाचायला लावायचे, माझी आई मला काहीतरी पुस्तक देऊन जायची. मात्र आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला 12-13 वर्षांची पोरं बघतो तेव्हा हे आप्पा प्रतीक सारख्या लोकांचे डायलॉग एकमेकांना मारत राहतात. आपल्या देशामध्ये कदाचित खूप चांगले रस्ते बनतील, आपल्या देशामध्ये कदाचित खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होईल. मात्र जर मानसिकरित्या कुजलेला समाज आपला असेल तर या कुठल्याच गोष्टीचं काहीच अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे ही सगळी गोष्ट जी आपल्या मनावर घाव करते, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या युवा पिढीच्या विचारधारेवरती घाव करतायत, याच्यावर आत्ताच आळा घालण्याची हीच खरी वेळ आहे. अजून कुठल्या मोठ्या प्रसंगाची आपण डोळे उघडायची वाट बघणार आहोत का? हा प्रश्न एक समाज म्हणून आपण वैयक्तिकरित्या आज स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे इथनं पुढे कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरला तुम्ही फॉलो करता, कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरला तुम्ही आवड म्हणून शेअर करता किंवा कोणाला किती डोक्यावर घेता हे जरा भान ठेवून करा. कारण आज ज्याला तुम्ही डोक्यावर घेताय तो उद्या तुमच्याच डोक्यावर बसू शकतो, यात काही नवल नाही.